माझं नाव सागर वडकते. मी खातगावमधील शेतकरी आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी जो मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्प या ठिकाणी होतोय, त्या संदर्भात आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी जात आहे. त्यामध्ये आमचे खातगाव, आस्तगाव, नवसारी, भारडी या सर्व पंचक्रोशीतील गावांचे शेतकरी या ठिकाणी आज आम्ही बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये आमचा एक निर्णय झालेला आहे की आमच्या सर्वांच्या शेतजमीन या ठिकाणी जातीये, परंतु शासन या जमिनींसाठी एकदम अत्यल्प प्रमाणामध्ये मोबदला या ठिकाणी देत आहे. पण त्या मोबदल्यामध्ये च्या विरोधात आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आज एकजूट झालेलो आहे. आमची या ठिकाणी एक मीटिंग झालेली आहे आणि आम्हाला या ठिकाणी आमच्या जमिनींमध्ये एक चांगला मोबदला, एकरी आम्हाला 1 कोटी रुपये मिळाले पाहिजे. तसेच 1,60,00,000 आम्हाला मिळाले पाहिजे. तसेच आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या परिवारातील एक व्यक्ती या ठिकाणी नोकरीला रेल्वेमध्ये लागले पाहिजे. तसंच आम्हाला जे बी आमच्या शेतामधून गेलेले घर आहे, पोल्ट्री आहे, फळबागा आहे, यांच्यासाठी आम्हाला काहीतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे. तरच आम्ही या ठिकाणी आमच्या जमिनी देणार आहोत. नाहीतर शासनाला आम्ही आमच्या जमिनी देऊ शकणार नाही. आम्ही सर्व शेतकऱ्याच्या विरोधात मोठा लढा उभारणार आहोत, असं मी माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांच्या वतीने या ठिकाणी सगळ्यांना सांगतो आहे. आणि जर शासनाने आम्ही तर लढा उभारणारच आहोत. जर शासनाने आम्हाला दिलं नाही तर आम्हाला आश्वासन दिलं नाही तर येत्या 27 तारखेला आम्ही जळगाव निंबाईती येथे एक मोठा रास्ता रोको आंदोलन आहे. त्या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी जाणार आहोत. ही शेखर दादा पगार यांच्या उपस्थितीत आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत त्या लढ्यासाठी. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. इकडे बा मी लहू दोंडीबा भरगळ, नवसरीचे सरपंच. आमच्या शिवारामध्ये अजिबात आम्ही येऊ देणार नाही. आमच्या जमिनीचा लेवल मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही त्या मोजणवाल्याला कधीच येऊ देणार. आम्हाला शेखर दादाच्या नेतृत्वाखाली आम्हाला माहिती मिळाली, त्याबद्दल आम्ही हजर आहोत. बस. जय जवान जय किसान. आज आपण खातगाव, आस्तगाव, नवसारी आणि भारडी या परिसरातील शेतकरी खातगाव येथे सगळे जमा झालेले आहेत. या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे की न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन जो प्रकल्प जातोय, हा प्रकल्प एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. कारण का की या जमिनी ज्या आहेत अत्यल्प भावामध्ये किंवा कमी भावामध्ये त्यांना मोबदला दिला जातो आहे. या भागातील शेतकऱ्यांची स्पष्ट मागणी आहे की आम्हाला हेक्टरी 1,60,00,000 मोबदला मिळायला हवा. त्याच्यानंतर आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावा. त्याच्यानंतर ज्या काही त्यांच्या चाळ असतील, शेडनेट असेल, एखादा बंगला असेल, छोटं घर असेल, फळबागा असतील, यांचा देखील मोबदला देण्यात यावा. परंतु आज सगळीकडे चर्चा अशी आहे की शेतकऱ्यांची मागणी जास्त आहे. परंतु माझी या शासन आणि प्रशासनाला आणि जे टीका करतायत त्यांना माझी नम्र विनंती आहे की शेतीचे बाजारभाव काय आहेत हे तुम्ही पहिले तपासून पहा. आज एकीकडे आपण जर पाहिले तर 60,00,000 एकर, 70,00,000 एकर, 1 कोटी रुपये एकर अशा भावाने जमिनी मिळत आहेत. जर आमची जमीन तुम्ही 4,00,000 एकर प्रमाणे जर घेत असाल तर त्या शेतकऱ्याची जमीन गेल्यानंतर तो साधं 500 स्क्वेअर फूटसुद्धा जागा घेऊ शकत नाही. एवढी वाईट अवस्था या भागातील शेतकऱ्यांची झालेली आहे. म्हणून आमचं कुठल्याही विकास कामाला विरोध नाही, परंतु खूप अत्यावश्यक असेल, खूप गरजेचे असेल तर शेतकरी बलिदानही द्यायला तयार असतो. परंतु ह्या न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईनला दुसरा पर्याय असून देखील आमच्याच भागातून का तुम्ही रेल्वे घेऊन जात आहेत? म्हणजे इकडचा शेतकरी झोपलेला आहे का? किंवा त्यांना तुम्ही दाबून हा प्रकल्प घेऊन जाणार आणि स्वस्तमध्ये आमच्या जमिनी लाटणार, हे कदापि आम्ही होऊ देणार नाही. कारण हा जो भाग आहे हा खडकाळ भाग आहे, दुष्काळग्रस्त भाग आहे. या भागात नोकऱ्या नाहीत, रोजगार नाहीत, व्यवसाय नाहीत, कुठल्या कंपन्या नसल्या कारणाने शेतीशिवाय इथल्या नागरिकांना दुसरा पर्याय नाही. जर आज यांची शेती चालली गेली तर यांच्या कुटुंबातल्या व्यक्ती आत्महत्या देखील करू शकतात, तेवढी वाईट अवस्था आहे. आज एकीकडे कोणाकडे 2 एकर जमीन आहे,
तो कोणाकडे 1 एकर जमीन आहे, तो कोणाकडे 3 एकर जमीन आहे. आणि ज्यावेळेस एखाद्याकडे 3 एकर जमीन असेल आणि सेंटरमधून जी रेल्वे गेली तर त्या माणसाने 1 एकर जमीन अर्धी कशी कसायची. म्हणजे त्याला अर्धा एकर जमीन कसण्यासाठी 10 किलोमीटरचा फेरा मारून तिकडे जावं लागणार आहे, कारण प्रत्येक जागेवर काही बोगदा नसणार. माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे, जे बाजारभाव आहेत त्या बाजारभावाप्रमाणे आमच्या शेतकरी बांधवांच्या शेतीला तुम्ही मोबदला दिला पाहिजे. आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी सामावून घेतलं पाहिजे. आणि जे काही फळबागा असतील, घर असतील, शेडनेट असेल, त्याच्यानंतर तुमचं काही छोटं मोठं घर असेल, त्याच्यानं आपण ते पाणी साचू, त्याला काय म्हणतो आपण, शेत, त्याला अक्षरशः वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची. पाणी पाऊसनी, अवेळेचा पाऊस, अतिवृष्टी, सगळीकडनं शेतकरी हा पिसलेला आहे. आणि सगळ्याकडनं शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना देखील आज कुठलाही राजकीय नेता असेल, अधिकारी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहायला तयार नाही. परंतु लोकशाही धडक मोर्चा आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहोत. आणि दिनांक 27/12/2025 वार शनिवार रोजी सकाळी 9 वाजता जळगाव चोंडी येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तरी शासन आणि प्रशासनाला माझी नम्र विनंती, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. तुम्ही शेतकऱ्यांना मरण्यासाठी प्रवृत्त करू नका. आज शेतकरी हा एकदम निराशजनक झाला आहे, नैराश्यामध्ये गेलेले आहे. या काही भागामध्ये, मालेगावातल्या भागातले लोक अक्षरशः म्हणतात आम्ही 2-2 दिवसापासून जेवण केलं नाही, आम्हाला झोप लागत नाही. कारण आमच्याकडे 2 एकर जमीन, ती जमीन गेलं तर आम्ही करणार काय. कारण 2 एकर जरी जमीन विकली, तुमची रेल्वे खाली चालली गेली तर तुम्ही जगायचं कसं, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून शासन असेल, प्रशासन असेल, यांना माझी कळकळीची विनंती राहील, या शेतकऱ्यांचं तुम्ही दखल घेऊन यांना लवकरात लवकर न्याय मिळावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याचा जर कधी अनुचित प्रकार झाला, कायदा सुव्यवस्था बिघडला तर याला सर्वस्वी जबाबदार शासन, प्रशासन आणि रेल्वे प्रशासन असेल. जय जवान, जय किसान.